मला भेटले या सगळ्या गेल्या 2 महिन्यामध्ये, 1.5 महिन्यामध्ये. परवा दिवशी माझ्याकडे ते संभाजी महाराजांवरचे चित्रपट करणारे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक ते आले होते. उत्तम दिग्दर्शक. महाराष्ट्रातल्या तर प्रत्येकाने, मी काय त्याचा काही डिस्ट्रीब्युटर नाहीये, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे. कारण आमचे शिवछत्रपती ही प्रेरणा आहे. संभाजीराजे आमचे हे बलिदान आहे. आणि मग मला मी पाहिलं नव्हतं त्याचं ते ट्रेलर बिलर. मला आमच्या अमेय खोपकरने मला सांगितलं की त्यांना तुम्हाला येऊन भेटायचंय. म्हटलं काय आहे विषय? नाही म्हटलं त्याच्यामध्ये संभाजी महाराज. मला काहीतरी सांगितलं की काहीतरी संभाजीराजे लेझिम खेळताना वगैरे काहीतरी दाखवलं वगैरे. मग मी तो ट्रेलर पाहिला. मग दुसऱ्या दिवशी ते आले मला भेटायला. अर्थात लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे महाराष्ट्राचा. आणि संभाजीराजांनी कधीतरी हातामध्ये लेझिम घेतली असेल काय माहिती. इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल. पण मी त्यांना म्हटलं त्यात त्या गाण्यावरनं म्हटलं चित्रपट पुढे सरकतोय का की नुसतं गाणं आहे सेलिब्रेशनचं? ते बोलले नाही सेलिब्रेशनचं. म्हटलं मग कशाला चित्रपट कशाला स्टेकला लावताय? आपल्याकडे काय आहे, हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय. सगळेच इतिहास तज्ञ झालेले आहेत. सगळ्यांच्याच एकदम भावना उफाळून येतात सगळ्या बाबतीत. पण म्हटलं काय आहे, म्हटलं चित्रपट पाहायला लोक जेव्हा जाणार त्यावेळेला औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत ते डोक्यात ठेवून म्हटलं ज्यावेळेला लोक जातील आणि म्हटलं ट्रेलरमध्ये काहीतरी लेझिम बिजिम नाचता बिस्तार म्हटलं काढून टाका. म्हटलं ते म्हटलं उद्या असं आपण पकडूया. म्हटलं नंतर मी कोणाशी तरी नंतर बोलत होतो. म्हटलं रिचर्ड ॲटनबरोबर ज्याला महात्मा गांधी पिक्चर केला, आपल्या डोळ्यासमोर महात्मा गांधीचे काही काही आंदोलन येतात. पण चित्रपट पाहायला गेलो असताना आपल्याला असं एका सीन मध्ये दिसलं की महात्मा गांधी दांडिया खेळतात. कसं वाटलं असतं आपल्याला? खरं तर दिग्दर्शकाला टाकायचा पण असेल सीन, पण महात्मा गांधींच्या हातात एकच काठी असल्यामुळे दांडिया खेळता नाही आला. 2 घेऊन असे चालले असेल तर कदाचित आला असतं सीन. माहित नाही आपल्याला. पण बरेच लोक मला भेटले. म्हणजे निकाल लागल्यावरती, निवडणुकीचा निकाल लागल्यावरती ज्या दिवशी निकाल लागला, मी बोलतोय तुम्हाला समजत असेल मी काय म्हणतोय ते, आणि सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं सन्नाटा पसरला. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता, ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती, मिरवणुका काय सगळं सन्नाट आलो. कारण लोकांमध्येच संभ्रम होता. हे काय आहे, हे कसं झालं, असा कसा निर्णय आला? माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आरएसएसची म्हणजे संघाशी संबंधित व्यक्ती होती. त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही पटलेलं नाही. त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर. मला म्हणाले इतना सन्नाटा क्यों है भाई, कोई तो जीता होगा. कोणीतरी जिंकलं असेल की ज्याच्यातनं जल्लोष होईल. पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलं द्योतक आहे. काही काही गोष्टींवरती तर विश्वासच बसू शकत नाही. हे आमच्या इथे राजू पाटील बसलेत. कुठे आहेत राजू? कुठे? इथे.